नमस्कार. आजच्या आपल्या स्टोरीचे नाव आहे दोन्ही हातात लाडू. कथा सुनीता भटनागर. ऑफिसमध्ये सर्व सहकारी रंजनाला लग्नाच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी मागे लागले होते. खरं तर त्यांनी तिच्यावर दबावच आणला होता. तिने मोहितला फोन केला. ही सगळी मंडळी उद्याच्या वेडिंग ॲनिव्हर्सरीची पार्टी मागतायत. मी त्यांना काय सांगू? आईबाबांना विचारल्याशिवाय कोणालाही घरी बोलावणं बरोबर नाही. मोहितच्या आवाजात काळजी होती. पण मग यांच्या पार्टीचं काय? रात्री विचार करून ठरवूयात. ओके. रंजनाने फोन बंद केला. त्याचं म्हणणं तिने सर्वांना सांगितलं. तसे सगळे तिला ताणायला लागले. आम्ही व्यवस्थित गिफ्ट घेऊन येऊ, फुकट पार्टी खाणार नाही. अगं सासूला इतकी घाबरून राहशील तर सगळं आयुष्य रडतच काढावं लागेल. थोडा वेळ सर्वांचं ऐकून घेतल्यावर रंजनाने एकदम मोठ्या आवाजात म्हटलं, हे बघा, माझं डोकं खाणं बंद करा. मी काय सांगते ते नीट लक्षपूर्वक ऐका. उद्या म्हणजे रविवारी रात्री 8 वाजता तुम्ही सर्व जेवायला सागररत्न रेस्टॉरंटमध्ये येत आहात. गिफ्ट आणणं कंपल्सरी आहे आणि गिफ्ट चांगली आणा. आणायचं म्हणून आणू नका. गिफ्ट घरी विसरून येऊ नका. तिच्या या घोषणेनेच सर्वांनीच टाळ्या वाजवून स्वागत केलं. ऑफिस सोडण्यापूर्वी संगीता मॅडमने तिला एकटीला गाठून विचारलं, रंजना, तू हे पार्टीचं आमंत्रण देऊन स्वतःवर संकट तर नाही ना ओढून घेतलंस? आता जे होईल ते बघूयात मॅडम. रंजनाने हसून म्हटलं, बघ बाई, घरात फारच टेन्शन असलं तर मला फोन कर. मी सगळ्यांना पार्टी कॅन्सल झाल्याचं कळवेन. फक्त उद्याचा दिवस तू रडू नकोस, उदास अन दुःखी होऊ नकोस प्लीज. नाही मॅडम, जे काही रडायचं होतं ते मी गेल्या वर्षी पहिल्या मॅरेज ॲनिव्हर्सरीलाच आटोपून घेतले. तुम्हाला माहीतच आहे सगळं. हो ग, तेच सगळं आठवते मला. माझी काळजी करू नका मॅडम, कारण एका वर्षात मी खूप बदलले आहे. हे मात्र खरं आहे, तू खूप बदलली आहेस. सासूचा संताप, सासऱ्यांचं रागवणं, नंदीचं टोचून जिव्हारी लागेल असं बोलणं, याचा अजिबात विचार तुझ्या मनात नाही आहे. तू बिनधास्त आहेस. हे खरंच कौतुकास्पद आहे. हो ना मॅडम. आता मी टेन्शन घेत नाही, उगाचच भिवूनही राहत नाही. उद्या रात्री पार्टी नक्की होणार. तुम्ही सरांना अन मुलांना घेऊन वेळेवर पोहोचा. रंजनाने हसून त्यांचा निरोप घेत म्हटलं. रंजनाने त्यांची परवानगी न घेता ऑफिस स्टाफला पार्टी द्यायची ठरवलं. हे ऐकून तिची सासू एकदम भडकली. ज्वालामुखीचा स्फोट म्हणायला हरकत नाही. आम्हाला न विचारता असे निर्णय घ्यायचा हक्क तुला कुणी दिला सुनबाई? इथल्या शिस्तीप्रमाणे, नियमाप्रमाणे वागायचं नसेल तर सरळ वेगळं घर करून राहा. आई, ते सगळे माझ्या इतके मागे लागले होते की काय सांगू. पण तुम्हाला तर ते आवडलं नसेल तर मी सगळ्यांनाच फोन करून पार्टी कॅन्सल केल्याचं कळवून टाकते. अगदी शांतपणे बोलून रंजनाने तिथून काढता पाय घेतला. ती सरळ स्वयंपाकघरात जाऊन कामाला लागली. सासू अजूनही संतापून बडबडत होती. तेवढ्यात रंजनाची नणंद म्हणाली, आई, वहिनीला जर तू स्वतःच्याच मर्जीने वागवायचं आहे तर उगीचच आरडाओरडा करून स्वतःचं आणि आमचंही डोकं का फिरवते आहेस? तू इथे तिच्या नावाने शंक करते आहेस आणि ती मजेत आत गाणं गुणगुणते आहे. स्वतःचाच पान उतारा करून काय मिळतंय तुला? संतापात आणखी तेल ओतणारं आपल्या लेकीचं वक्तव्य ऐकून सासू अधिकच बिथरली. खूप वेळ तिची बडबड सुरूच होती. रंजना मात्र शांतपणे काम आवरत होती. सर्व स्वयंपाक तिने व्यवस्थित टेबलवर मांडला अन मोठ्यांदा म्हणाली, जेवायला चला, जेवण तयार आहे. सगळी मंडळी डायनिंग टेबलाशी येऊन बसली. नणंद, सासू अन नवऱ्याच्या चेहऱ्यावर राग अजून दिसत होता. सासरे मात्र हल्ली निवळले होते. सुनेशी चांगले वागायचे, पण सासू त्यांना सतत धाकात ठेवायची. आत्ताही ते काहीतरी हलकंफुलकं संभाषण काढून वातावरण निवळावं असा प्रयत्न करत होते. पण सासूने एक जळजळी दृष्टिक्षेप त्यांच्याकडे टाकून त्यांना गप्प बसवलं. रंजना अगदी शांत होती.
प्रेमाने सर्वांना वाढत होती. नंदेच्या कडवट खोचक बोलण्यावर ती हसून गोड भाषेत उत्तर देत होती. सासूला रंजनाच्या गप्प बसण्यामुळे भांडण वाढवता आलं नाही. आपल्या खोलीत ती पोहोचली तेव्हा मोहितनेही आपला राग व्यक्त केलाच. इतर कोणाची नाही तर निदान माझी परवानगी तरी तू निर्णय घेण्यापूर्वी घ्यायला हवी होतीस. मला तुझा निर्णय मान्य नाही. मी उद्या पार्टीला असणार नाही. खट्याळपणे हसत खांदे उडवून रंजनाने म्हटलं. तुमची मर्जी. त्याला काही कळायच्या आत त्याच्या गालावर एक चुंबन देऊन ती वॉशरूमकडे गेली. रात्री 12 वाजता रंजनाच्या मोबाईलचा अलाराम वाजल्यामुळे दोघांचीही झोप मोडली. हा अलाराम का वाजतोय? मोहितने तिरसटून विचारलं. हॅपी मॅरेज ॲनिव्हर्सरी स्वीट हार्ट. त्यांच्या कानाशी ओठ नेऊन अत्यंत प्रेमास्त स्वरात रंजनाने म्हटलं. रंजनाचा लाडकी स्वर, तिच्या देहाला येणारा सेंटचा मादक सुगंध आणि डोळ्यातलं आमंत्रण बघून मोहित तर राग विसरला, सुखावला आणि त्याने रंजनाला मिठीत घेतला. त्या रात्री रतिक्रीडेत आपलं सर्व कौशल्य पणाला लावून रंजनाने मोहितला तृप्त केले. नकळत तो बोलून गेला. इतकी चांगली गिफ्ट दिल्याबद्दल मी तुझा आभारी आहे. तिरप्या नजरेने त्याच्याकडे बघत रंजनाने विचारलं. उद्या माझ्याबरोबर चलाल ना पार्टीला? मगाचं सर्व प्रेम बीम विसरून मोहितने कपाळावर आट्या घालत विचारलं. इश्य, मी सकाळी पार्कात फिरायला जाण्याबद्दल विचारत होते. असं होय, जाऊयात की? खरंच? किती छान आहात हो तुम्ही. त्याला मिठी मारत रंजनाने शांतपणे डोळे मिटून घेतले. तर मित्रांनो, पुढील भाग लवकरच येईल आणि स्टोरी आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.